हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पालघरमधलं एक असं हिल स्टेशन जे कोणाला जास्त माहिती नाही, ते आहे कुडाळ. सो फर्स्ट आपण व्हिजिट करतो इकडच्या देवबंद गणपती टेम्पल. आणि ते बघूया, खूपच सुंदर असं टेम्पल आहे इकडचं आणि जास्त कोणाला ही प्लेस माहितीच नाही आहे. त्यामुळे बघू शकतात गर्दी खूप कमी होती. आम्ही गेलो तिकडे आणि निसर्गाच्या कुशीत असं बसलेलं असं सुंदर असं गणपतीचं मंदिर आणि गणपतीची मूर्तीसुद्धा खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात. पण जाऊया पहिला गणपती बाबाचं दर्शन घेऊया. चला. मंदिराच्या मागच्या बाजूने सुंदर अशी नदी वाहते, तुम्ही बघू शकतात. खूप मस्त वाटते. मंदिराचा सभामंडप आहे आणि आता आपण जाऊया मंदिराच्या बॅक साईडला. चला. हे बघू शकता, तिकडे नदी वाहते, सुंदर अशी नदी आहे. आता आपण बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण नदी बघायला जाऊया. चला. सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती या मंदिरातली खूपच वेगळी आहे. हा मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता की इकडच्या भागात खूपच स्वच्छ ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूपच प्रसन्न वाटला. त्या मंदिराचा आजूबाजूचा या परिसरात खूपच जागृत असं गणपतीचं मंदिर आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहे आणि नाशिकवरून लोक इकडे भेट द्यायला. आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जातो. बघू शकतो आणि पावसाळ्यात इकडचं सौंदर्य जास्तच भर भरलेली आहे. चला. नदीचं पाणी सुद्धा खूपच स्वच्छ आहे, तुम्हाला दिसू शकतं. आणि ही प्लेस पण पाण्यावरपासून खूपच जवळ आहे, तर तुम्ही वाड्यावरून इकडे येऊ शकतात खोडाळ्याला. येऊ शकतात. ती नदीवरचा ब्रिज आणि इकडे सगळे आनंद घेत आहेत धबधब्याचा. आणि वाड्यावरून हे जास्त 25 किलोमीटर आहे. सो तुम्ही पालघरवरून वाडा नंतर खोडाळ्याला येऊ शकतात. आता आपण जाऊया इकडच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. ते आहे सूर्यमाळ हिल स्टेशन आहे. चला. तिकडे जाता जाता तुम्हाला असे सुंदर असे नजारे दिसतात आहेत. घाट आहेत, नद्या आहेत, खूपच मस्त आहेत आणि रस्तेही खूप चांगले आहेत. कंडिशन रस्त्यांची आहे ती. आणि लांब लांबचे डोंगर दिसतात आहेत. इकडनं तुम्ही बघितला हा व्ह्यू दिसतोय तुम्हाला, भास्करगड दिसतोय, हरिहर दिसतोय, अजून ब्रह्मगिरी पर्वतसुद्धा दिसतोय. आणि तुम्ही दुसऱ्या साईडला बघितलं तुम्हाला अंजनेरी दिसेल. खूपच सुंदर. आणि तुम्ही बघू शकतात तो बघा हरिहरगड आणि खूपच भारी वाटतं. आज वातावरण पण खूप क्लिअर होतं, त्यामुळे असे दूरवरचे किल्लेही सुद्धा दिसतात आहेत. आता आपण जाऊया आपल्या सेकंड डेस्टिनेशनला, ते म्हणजे सूर्यमाळ. हे डेस्टिनेशन रायडर लोकांचं खूप फेवरेट आहे. जर तुम्ही कधी संडेला सॅटर्डेला तुम्हाला खूप सारे रायडर दिसतील, पण बाकीचे अशी लोक तिकडे खूप कमी येतात, त्यांना माहितीच नाही आहे. आणि हा सगळा एक फॉरेस्ट एरिया आहे. तुम्ही बघू शकता की पार्किंग आहे. पार्किंगचे चार्जेस आहेत. 4 व्हीलरसाठी 30 रुपीज आणि 2 व्हीलरसाठी आहे 20 रुपीज. हे बघा, निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाळ. आणि इकडे लहान मुलांसाठी गार्डन्स आहेत, तुम्ही बघू शकतात. हे सगळं फॉरेस्ट एरियामध्ये डेव्हलप केलेलं आहे. हे तानसा अभयारण्याच्या अंतर्गत हा एरिया येतो. आणि आता आपण जाऊया पुढे सूर्यमाळ. खूप दिवसापासून मला इकडे यायचं होतं, पण फायनली मी आता इकडे आले. मग सूर्यमाळला जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर बेस्ट पिरियड आहे पावसाळा आणि हिवाळा. तुम्ही ह्याच पिरियडमध्ये इकडे याल, त्यामुळे इकडचं निसर्ग खूपच सुंदर दिसतं. बघू शकता तिकडे हिरवाची चादर पसरलेली आहे. आणि इकडे तुम्ही पुढेही बघू शकतात की लहान मुलांसाठी गार्डन ह्या लोकांनी केलेलं आहे, त्यामुळे खूपच भारी वाटतं. असं फील होतं की आपण महाबळेश्वर आता लोणावळ्यालाच आलेलो आहोत, पण हे पालघर आहे, विश्वासच बसत नाही. चला. आता आपण जाऊया वर. व्ह्यू पॉईंट, तो वरचा व्ह्यू बघा यावरून खूपच सुंदर दिसत आहे. ही आहे नदी. खूपच असं भारी वाटते. मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी पालघरमध्ये आहे. सूर्यमाळ खूपच सुंदर आहे. जर कधी तुम्ही इको विलेजला आलात तर तुम्ही वाड्यावरून तुम्ही
सूर्यमाला येऊ शकतात. आता 25-1 किलोमीटर आहे. नाशिकवरून मी जवळ आहे. जवळ त्र्यंबकेश्वर रोडने अप्पर वैतरणाच्या रोडने तुम्ही येऊ शकता. हे वन डे ट्रिपसाठी खूपच बेस्ट डेस्टिनेशन आहे आणि मुंबई नाशिक दोघांच्याही जवळ आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सूर्यमाला व्हिजिट करा. जास्त एकमेकांना माहिती नाही आणि खूपच सुंदर आहे इकडचे निसर्ग आणि रस्ता बघा खूप सारे धबधबे दिसतात तिकडे. म्हणजे मान्सून मध्ये बेस्टच प्लेस आहे नियर बाय मुंबई. सो जर तुम्हाला कधी पॉसिबल झालं तुम्ही नक्की थोडा वेळा सूर्यमाला व्हिजिट करा. चला आता नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया. काढल्यामुळे दुसऱ्या प्लेस एक्सप्लोर करूया. चला बाय बाय.